शुभासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। व्यासपीठावर असणारी या रघुवीर महनीय व्यक्तीच्या चरणी वंदन करतो। माझे स्नेही मागे बसले आहेत क्षीरसागर, त्याच्यानंतर डॉक्टर रामसाहेब सर आणि तिथे असणारे आपण सर्व मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो। आज माझं भाग्य आहे की गीता धर्म मंडळामध्ये मला थोडी बोलायची संधी मिळाली। खरं तर माझी काही योग्यता आहे असं मला प्रामाणिकपणे वाटत नाही, कारण हे जे स्थान आहे या ठिकाणी महनीय व्यक्ती ज्यांच्यावर खरंच सरस्वतीची कृपा आहे अशा व्यक्ती त्यांच्या कृपेचा वर्षाव इथे करून गेलेली आहे। पण असं असतं ना की समर्थाच्या घरचे स्वान, मला तो फार शोवर्गीय मनापासून आवडतो। समर्थाच्या घरचे स्वान तया सर्वही देतील मान, तसं माझा आहे बघा। आणि एकंदरीत वयाचा विचार करता आपण सगळेजण माझे बोबडे बोल सहन करून घ्याल अशी समर्थाचरणी प्रार्थना करतो, आपल्यालाही प्रार्थना करतो। जो विषय आजचा आहे तो शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवसमर्थ योग असा विषय आहे। विषयाला प्रचंड खोली आहे आणि विषयाला विस्तारही खूप आहे। याचा अभ्यास करायला घेतल्यानंतर लक्षात आलं खरं तर हा आपला विषय नाहीये, कारण जेवढी विषयाची खोली आहे त्यामुळे माझी झेप नाहीये। पण आपण समर्थांचे आहोत, म्हणजे समर्थांनी आपल्याला आपलं म्हटलं की नाही माहित नाही, पण आपण मात्र त्यांना लटकून जायचंय पुढे या शुद्ध भावनेने त्यांनाच प्रार्थना करूया। कारण दोन महनीय व्यक्ती ह्या भूखंडात भारतवर्षात निर्माण झाल्या अगदी प्रामाणिकपणे, म्हणूनच आज आपण इथे दीप प्रज्वलन करू शकतोय। ह्या दोघांमुळे धर्म टिकला आणि धर्म टिकण्यासाठी, धर्माचा उत्थान होण्यासाठी somebody has to do the job, कोणीतरी पुढे यावं लागतं। आणि खरं सांगू का, कोणीतरी पुढे यावं लागतं पेक्षा कोणीतरी घडवावं लागतं। झाड, वडाचं झाड, कुठलंही मोठं झाड, त्याची निर्मिती जेव्हा होते तेव्हा ते लहानच असतं आणि त्याच्यात 100% जीव नसतो। ते मोठं करावं लागतं, मोठं व्हावं लागतं पेक्षा मोठं ते घडवावं लागतं। आणि हे आपल्या हिंदू संस्कृतीचं ऋषीमुनींनी सेट करून दिलेलं प्रिन्सिपल आहे। मोठा मनुष्य घडल्याने होत असतो। आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल हिरा, हा खाणीतला हिरा जर आपल्या हातावर ठेवला तर आपण तो दगड म्हणून टाकून देणार आहोत। त्याची महती, त्याची किंमत त्याला पैलू पाडल्यानंतर निर्माण होत असते, तो स्वच्छ केल्यानंतर निर्माण होत असतो। आणि हिऱ्याला पैलू पाडायचं काम जो करतो तो खरा ओळखत असतो हा हिरा आहे। आपल्या समोर दगड ठेवला तर तो मोठा वाटणार नाही आपल्याला, पण पैलू पाडलेला जर आपल्या समोर ठेवला तर आपण किंमत घेणार आहोत। पैलू पाडायचं काम कोणीतरी करावं लागतं आणि ते पैलू पाडून झाल्यानंतर हिरा हा वास्तविक पाहता हिऱ्याचा गुणधर्म आहे, हार्डेस्ट नॅचरल जी पदार्थ आहे त्यापैकी हिरा आहे, सर्वात कठीण आहे। तो सर्वात कठीण आहे म्हणून तो वाटेल ते कापू शकतो, कठीण गोष्टींना कापू शकतो, त्याला पैलू पाडल्यानंतर त्याची धार वाढते। म्हणून ते पुढचं झालेलं कार्य म्हणजे हे राज्य स्थापनेचं कार्य दिसतंय, पैलू पाडणारे मागे राहतात आणि जे पैलू पाडतात ते समाजासमोर येत नाहीत, कारण त्यांचं कामच आहे एक हिरा झालाय अजून बरेच शिल्लक आहेत। आणि म्हणून ज्यांनी हे पैलू पाडण्याचं काम केलं आणि आपल्या सगळ्यांसमोर जो झळकतोय डेफिनेटली हिरा आहे म्हणूनच झळकतोय। वाटेल तो दगड झळकणार नाहीये, पण हिरा आणि पैलू पाडणारा यांची युती लागते व्हायला, आणि ती युती म्हणजे शिवसमर्थ योग आहे।
आणि इतिहास जर काढला तर याच्यामध्ये आता एक ओवी आली होती. खरं सांगू तर मला बोलायची काही गरज नव्हती, कारण पोवाड्यामध्ये सगळा शिवसमर्थ योगच आलेला आहे. जो विषय सांगायचा ना तो सगळा पोवाड्यामध्ये व्यक्त झालेला आहे. आणि पोवाडा ज्या पद्धतीने ओंकारने छान गाऊन दाखवला, आपल्यामध्ये पण असा द्वेष आला की काहीतरी आहे. खरं सांगू तर आपल्याकडे आहे म्हणूनच आपण इथे आज आलो. आपल्याला या विषयाची खोली माहिती आहे आणि आपण सगळे जाणकार आहात. आपण जाणकार आहात, समर्थांचे आणि छत्रपतींचे अभ्यासक आहात. अनेक महान व्यक्तींची ह्या संदर्भातली आपण व्याख्यानं ऐकली आहेत, त्याची गोडी अनुभवली आहे आणि म्हणूनच आपण इथे परत आलेला आहात. ती गोडी कदाचित अनुभवायला येईल. पण खरं सांगू का, आपण त्याला प्रार्थना करूया, त्याची कठीण करा. तर ह्या पोवाड्यामध्ये आलं होतं, ब्राह्मण आणि क्षात्र हे दोन्ही तेज एकत्र यावीच लागतात, त्याच्याशिवाय समाज घडत नाही. चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य आणि तत्सम किंबहुना त्यावेळेचा काळ थोडा वेगळा होता. चाणक्य आचार्य चाणक्य त्यांनी घडवलंय चंद्रगुप्ताला. तत्समच अगदी ह्या शिवसमर्थ जोडीसारखी आणि त्याच काळात असणारी म्हणजे विद्यारण्य स्वामी आणि हक्कमुक्त ह्या दोघांची जोडी. आणि हे अनुभवाला येतं. अलेक्झांडर दिसतोय ह्याचं कारण अरिस्टॉटल मागे होता. अरिस्टॉटल हा सॉक्रेटिसचा शिष्य आहे, ज्याने काही अद्वैत वेदांताचा भाग त्याच्या तत्वज्ञानात सांगून ठेवलेला आहे. तो म्हणतो हे दिसणारं जग खोट आहे. तो सॉक्रेटिसचा शिष्य अरिस्टॉटल आहे आणि अरिस्टॉटल हा अलेक्झांडरचा गुरु आहे. हे सगळं सांगायचा मुद्दा, शिकवणारा आणि शिकणारा हे दोघं जण एकत्र यायला लागतात आणि हे दोघं एकत्र आली म्हणून समाज घडला किंवा समाज बदलला. समाजाची स्थिती जी होती बरोबर आजपासून हे जे आजचा दिवस आहे तो 352 वर्षापूर्वी आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झाला. म्हणजे शिवाजी महाराज यांच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज ही पदवी लागली आणि ती पदवी लागण्यामागे काही मतांतर आहेत, परंतु पदवी लागल्यामुळे जे झालं त्याच्यामध्ये मतांतर नाही. जे सभासदकार आहेत ते म्हणतात गागा भट्ट गेले होते तिथे. आपल्या सगळ्यांनी गागा भट्टांचं नाव ऐकलेलं आहे. पैठणचे मूळचे गागा भट्ट. आणि ते पैठणचे गागा भट्ट तिथे गेले असताना ते शिवाजी महाराजांना आपण भेटायला गेले. आणि दुसऱ्या एका ठिकाणी उल्लेख आहे की शिवाजी महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं. एनिवे, आता ह्या वादात न घुसता त्या दोघांची भेट झाली. गागा भट्ट गेले, तिथे भेटले आणि महाराजांना म्हणाले की आपल्याकडे 350हून अधिक किल्ले आहेत आणि 1,00,000 पेक्षा जास्त पायदळ आहे. आणि असं असताना 350 वर्षापूर्वी आम्ही हिंदवी राजा बघितला, म्हणजे यादव देवगिरी किल्ल्यावरचे. ते गेल्यापासून ह्या प्रांताने म्हणजे मरहट्ट म्हणजे महाराष्ट्र ह्या प्रांताने हिंदवी राजा किंबहुना अख्ख्या भारतवर्षाने हिंदवी राजाच बघितलेला नाही. आपल्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे, बुद्धी आहे, युक्ती आहे आणि आपल्याकडेच ते सामर्थ्य आहे. कारण महाराजांच्या इतकं सामर्थ्य कदाचित दुसरीकडे मिळेल, पण बाकी सगळ्या गोष्टी देव, देश आणि धर्म याबद्दल असणारा जिवंतपणा तो इतर कोणाकडे नव्हता आणि ते आपल्याकडे आहे. आणि म्हणून आपण एकदा परत हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून व्हा आणि राज्याभिषेक करून घ्या. राज्याभिषेक झाला आणि तो आजचा सुवर्णाचा काळ. आपल्या सगळ्यांना त्या सुवर्ण काळाचा किंबहुना त्या राज्याभिषेकाचा ना तितकासा पंच आज बसत नाहीये. तुम्ही म्हणाल का बसत नाहीये? त्याचं कारण आपण आता सुखावले आहोत. मी राजकारण बोलतोय असं धरू नका, पण 700 वर्षापूर्वी म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच्या आधी बरोबर 350 वर्षापूर्वी यादवांचं हे हिंदवी स्वराज्य कोसळून पडलं. त्यांचं कोसळून पडल्यानंतर 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या दिवशी राज्याभिषेक झाला आणि बरोबर 350 वर्षानंतर राम मंदिराची स्थापना झाली.
म्हणजे 2014 साल आपण बघितलं म्हणून 350 वर्षानंतर राम मंदिर स्थापन झालं. याच्यामध्ये कुठल्याही पार्टीचा प्रोपगंडा नाही, पण दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला मान्य करावं लागतंय. म्हणजे रामराज्य परत एकदा भूवर येऊ शकतं ह्याची ही जणू नांदी आहे असं धरूया आपण. पण ही नांदी अपेक्षित करत असताना आपल्याकडे ही जबाबदारी पण येते. आम्हाला राजा राम हवाय, आम्हाला रामराज्य यावं असं वाटतंय, परंतु आम्ही अयोध्यावासी व्हायला तयार आहोत का? जे वाल्मिकी ऋषींनी अयोध्यावासियांचे गुणधर्म वर्णन केले आहेत त्यातले किती गुणधर्म माझ्या ठिकाणी आहेत तर मला राजा राम मिळणार आहे. मी अयोध्यावासी होईल तर 100% सांगतो तो रामराजा अवतरेल. त्यासाठी माझ्याकडे जबाबदारी येते. आपल्याला वाटतं शिवराज्याभिषेक जेव्हा 352 वर्षापूर्वी झाला तसा राज्याभिषेक, तसा राजा आपल्याला असावा की जो धर्मरक्षक असेल, धर्माचं परिपालन करेल आणि समाजाला खरंच राजा म्हणून असेल. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपण डेमोक्रेसी मध्ये आहोत. शंका आहे ना मला, म्हणजे आपण फार नको बोलायला. म्हणजे डेमोक्रेसी आवश्यक आहे का? शंका आहे. डेमोक्रेसीने चांगलं होतं का? शंका आहे. कारण मत ज्याला पडतील तो निवडून येणार आहे. आता प्रॉब्लेम असा आहे, मत देणाऱ्यांना कळलं पाहिजे कोणाला मत द्यायचंय, आणि त्यासाठी शिक्षणाची गरज आहे, त्यासाठी विवेक जागा असण्याची गरज आहे. आणि किती जणांचा विवेक जागा असतो की त्यापेक्षा हे वाक्य करूया, किती जणांकडे कॉमन सेन्स असतो. कॉमन सेन्स इज मोस्ट अनकॉमन थिंग राईट नाव अवेलेबल. म्हणजे मत देणाऱ्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून पूर्वी राजे असायचे, कारण आपल्याला हिटलरशाही नकोय, बरोबर, पण मला राजा मात्र हवाय. का? कारण राजाला पूर्वीच्या काळी अजून एक महत्वाचा बाब असायचा, तो म्हणजे राजगुरू असायचा. आणि ही बाब विसरायला झाली, कारण राजदंडावर ब्रह्मदंड असायचा. आता इथे ब्रह्मदंड म्हणजे ब्राह्मण असं अजिबात जोडू नका. तो ब्रह्मवेत्ता ब्रह्मदंड घेऊन उभा असायचा. तेव्हा राजदंडावर ब्रह्मदंड अत्यावश्यक आहे, कारण तो ब्रह्मवेत्ता असायचा. आणि जो ब्रह्मवेत्ता तेव्हाच होऊ शकतो ज्याच्यामध्ये नीती मर्यादा आत मुरलेली आहे. आणि असे एखादे ऋषी, म्हणजे राजा राम आहे, त्यांच्या मागे वसिष्ठ ऋषी आहे. यादवांचं राज्य द्वापार युगात, म्हणजे कशाला मला काय म्हणायचं, त्यांच्या मागे राजदंड आहे, त्यांच्या मागे ऋषी आहेत. आणि म्हणून पूर्वीच्या काही प्रथा होती, राजाचा मुलगा जरी असला तरी त्याने राजगुरूकडे शिकायला जायचंय. ते ऋषींच्या आश्रमात सगळ्या सामान्य विद्यार्थ्यांमध्ये शिकायचंय आणि सर्वसामान्यांमध्येच ज्ञान घ्यायचंय. तेव्हा त्यांना लक्षात यायचं सर्वसामान्य म्हणजे काय, त्यांची दुःख काय असतात, ते काय विचार करतात, त्यांना गरज कशाची आहे. तेव्हा ते असामान्य झाल्यानंतर सामान्यांचा विचार करू शकायचे. दॅट इज कॉल्ड किंग. आणि म्हणून राजा हवा आणि राजगुरू हवा. ज्या राजाला राजगुरू नाही त्याचं राज्य टिकत नाही, किंबहुना ज्यांचं राज्य अत्यंत अवघड परिस्थितीत टिकलं त्यांना राजगुरू होते म्हणून टिकलं. मी 2 नावं सांगितली, 3 नावं सांगितली. अलेक्झांडरचं राज्य प्रचंड विस्तार पावलं ते सांगितलं, पण अलेक्झांडरला जो गुरु होता ना तो भारतवर्षावर विजय मिळविल इतक्या सामर्थ्याचा नव्हता, हेही तितकंच सत्य आहे. पण त्याच्यानंतर हक्कबुक्क विजयनगरचं साम्राज्य 5 पातशाह्यांनी वेढलेलं आहे, पण त्या कोणालाही ह्यांच्यावर सामर्थ्य प्राप्त करून विजय मिळवता येईल असं नव्हतं. गुरु हरपले आणि राज्य पेटलं. त्याच्यानंतर महाराज शहाजी राजांनी पण पुन्हा मोकळं करायचा प्रयत्न केला होता, स्वतंत्र साम्राज्य एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला, ते मोडून पडलं. संभाजी महाराजांचं राज्य होतं पण यश नाही मिळालं. कारण काही असेल, त्यांच्यासारखा राजा की जो धर्म
आणि ह्या देशासाठी जाईल असा दुसरा राजा या भूमंडळावर नाही. एक उल्लेख करता येईल राणा प्रताप. शिवाजी महाराज आहेतच, पण शिवाजी महाराज हे मधलेच होते ज्यांना राजगुरू मिळाले आणि त्यांचं राज्य सुस्थिरपणे स्थापन झालं. हा इतिहास आहे, आधीचही नाही नंतरचही नाही. कारण शक्ती आणि युक्ती ह्या दोघांचा संगम लागतो. शक्ती आहे, युक्तीचं पाठबळ नाही. इथे युक्ती म्हणजे केवळ काहीतरी बुद्धिमत्ता असं धरू नका. ज्या बुद्धिमत्तेला परमार्थाची झालर लागलेली आहे ती बुद्धिमत्ता इथे युक्ती म्हणून अपेक्षित आहे. ज्या बुद्धिमत्तेला परमार्थाची झालर नाही ती काम देत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती असेल वासुदेव बळवंत फडके फार महान व्यक्तिमत्व. ते गोंदवलेकर महाराजांकडे गेलेले होते. त्यांनी सांगितलं मी शिवाजी महाराज होतो, आपण समर्थ व्हा. गोंदवलेकर महाराज नाही म्हणाले. ते अक्कलकोट स्वामींकडे गेले, त्यांना सांगितलं तुम्ही समर्थ व्हा, मी शिवाजी महाराज होतो आणि आपण लढा देऊया. कॉज वॉज राईट. योग्य कारणासाठी ते लढा मागत होते. योग्य योग्य धर्म आणि देश रक्षणासाठीच ते आशीर्वाद मागत होते. त्याने सांगितलं आताचा काळ तो नाही, तो काळ नव्हता. काळ नव्हता ह्याचं कारण आहे योग्यता लागते. त्यांची योग्यता नव्हती का? आपल्या सापेक्ष ते खूपच एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. पण ज्या काजासाठी ज्या कारणासाठी हवी होती त्याच्यासाठी ती कदाचित कमी पडेल असं त्या सिद्ध पुरुषांना जाणवलं. आणि म्हणून योग्यता निर्माण करावी लागते, योग्यता व्हावी लागते. आणि ती निर्माण कशात होते? झाड वडाचं आहे, त्याला ट्री गार्ड लागतं लहान असताना. आणि ते ट्री गार्ड जो होतो त्या ट्री गार्ड मध्ये मोठं एकदा वडाचं झाड झालं की मग ट्री गार्डची गरज नाही. ते ट्री इतर लोकांना गार्ड करतं. पण ते मोठं होणं किंबहुना थोडे शब्द बदलूया, त्याला मोठं करावं लागतं. मुलांच्या ठिकाणी गुणधर्म आहेत पण त्यांना वृद्धी करावी लागते, वाढवावं लागतं. त्यांचं तसं बौद्धिक आणि शारीरिक पोषण द्यावं लागतं, तरच ती मोठी होतात. आणि ते कार्य केलं जिजाऊंनी. त्यांना लहानपणीच शिकवण्यात आलं तुला लढायचे देश आणि धर्मासाठी. फक्त लक्षात घ्या, आपल्याला शिवाजी महाराज दिसतायत, मागचे मी सांगितलं तसं त्यांना कट देणारे हात. इतिहास सगळं सांगत नाही हो. इतिहासाच्या दृष्टीने बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी आपण कमी पडतो. का? कारण जेवढं लिहिलं जातं ना तेवढंच इतिहास मान्य करतो. इज इट राईट? येस, इतिहासाच्या दृष्टीने करेक्ट आहे, त्यात काही चूक नाही. सो इतिहासाच्या नजरेने बघणार आहे. पण मला सांगा, कागदपत्रांनी घर चालतं का भावना अधिक कागदपत्र दोन्ही मिळून घर चालतं? याच्याबद्दल दुमत नसणार आहे. भावना हे घर चालवण्याला अत्यावश्यक आहे आणि भावना असेल तर दिसेल. लहान मूल रडायला लागलं आणि जर मी तिथे गेलो तर मला काही कळणार नाही ते कशामुळे रडतंय. पण त्याच्या आईला आजीला लगेच कळणार आहे, त्याला भूक लागली असेल किंवा डोकं दुखत असेल, व्हॉट एव्हर द रिझन मे बी. त्या आईला आणि आजीला कळतं की हे कारण असावं म्हणून ते रडतंय. का त्यांना कळतंय? कारण भावनिक गुंतवणूक आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीला कारण कळतंय, त्यांच्या दृष्टीला उलटतंय, याचं कारण भावना. आणि म्हणून आपल्याला जर त्यावेळेच्या महाराष्ट्राची जर नेटकेपणाने समजून घ्यायचं असेल तर मला केवळ इतिहासाची कागदपत्र कदाचित कमी पडतील. मला थोडा विवेक आणि भावना ह्या दोन्ही गोष्टी आणाव्या लागणार आहेत, तरच मला हे समजणार आहे. त्यावेळेचा काळ आपण बघितला तर समर्थ स्वतः लिहितात किती ब्राह्मणी गुजरणी भ्रष्ट गेल्या. या वर्णाला नको जायला, पण आपण ऐकणारे श्रोते आहात. किती शामुहा जाजर जहाजी फाकविल्या, किती सुंदरा हाल होऊन गेल्या. ही प्राप्त परिस्थिती होती. किती वाईट आहे. वाटेल त्याला सहज न्यावं, घरावर उचलावं आणि घेऊन जावं. कुठलीही समाज व्यवस्था नाही. त्याला म्हणायचं अराजकता. आणि अराजकता कोणाबरोबर होती? प्रामुख्याने हिंदू समाजाबद्दल होती. कारण त्यांच्या धर्मातच ते सांगितले गेलेले आहे, त्यांना मोकळीक आहे त्यांचा धर्म सोडून इतर धर्मियांवर अत्याचार करण्याची. आणि हे बघणारे कित्येक शूरवीर त्या काळात होते. दुर्दैव आहे, किती दुर्दैव आहे. जी घटना महाराष्ट्राबद्दल आहे तीच घटना राजस्थानात आहे.
दोन ठिकाणी महान राजे होऊन गेले. आपल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्या राजस्थानात राणा प्रताप. आता मला सांगा, ह्यांच्या विरोधात लढणारे होते कोण? दोघांच्याही विरोधात लढणारे त्यांचेच लोक होते की जे विरोधात उभे राहिले लढायला, जे देश आणि धर्मासाठी आपल्या स्वतःच्या प्राणांची आहुती, आपलं सगळं सौख्य ओवाळून टाकायला तयार आहे. असे समोर असून सुद्धा जे विरुद्ध बाजूला लढतायत त्यांच्या दृष्टीला विवेकच जागा होत नाहीये की हे लढतायत आपल्यासाठीच, आपल्याच घरातल्या स्त्रियांसाठी ह्या लोकांनी आपलं घरदार ओलांडून सांडलेलं आहे. मला सांगा, तो विवेक जागा नाही झाला. त्या वेळामध्ये ही परिस्थिती होती. राणा प्रतापांची ही परिस्थिती होती आणि शिवाजी महाराजांची ही परिस्थिती होती. समर्थ स्वतः वर्णन करतात, ते म्हणतात, किती हाल झालेले आहेत, समाजामध्ये खायला अन्न नाही, नेसायला वस्त्र नाही, आणि अशी अवस्था समाजाची आहे, भिक्षा मागायची कुठे? समर्थ दुर्दैवाने सांगतात, भिक्षा मागायला मी जाऊ कुठे? कारण कोणाकडे भिक्षा मागायची? ज्यांच्याकडे स्वतःकडे काही नाही त्यांच्याकडे मी भिक्षा मागू तरी कशी? आणि ही अवस्था आहे. आणि ही अवस्था समर्थांनी आज येथून हिमाचल फिरले आणि 1644 साली परत जेव्हा आले तेव्हा ते आले महाबळेश्वर प्रांतामध्ये. महाबळेश्वरनं वाईला आले, तिथे रोकडोबाची स्थापना केली आणि फिरत फिरत मसूरपाशी आले. आणि समर्थ आज येथून हिमाचल फिरल्यानंतर लक्षात आलं, जे मला स्फुल्लिंग कुठेतरी हवंय ते स्फुल्लिंग अजून शिल्लक जर असेल तर तो हा प्रांत आहे, कृष्णेचं खोल. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की समर्थांनी हाच प्रांत निवडलाय. बघा काय वैशिष्ट्य आहे. प्रभू रामचंद्र आले तेही याच प्रांतात आले आणि त्यांना सहाय्यभूत झाले ते आपला सगळा दंडकारण्य राहणारी मानव सेना सहाय्यभूत झाली. आपण थोडेसे वर आहोत पण हाच प्रांत आहे दंडकारण्याचा. म्हणजे राक्षसांचा संहार करण्यासाठी जे स्फुल्लिंग त्यावेळेपासून आहे, वानर सेनेपासून मावळ्यांपर्यंत ते इथेच आहे. आपलं भाग्य आहे. समर्थ सगळीकडे फिरून आले आणि त्यांना इथे दिसलं. 1644 साली आले आणि 1646 साली पहिला रामनवमीचा उत्सव समर्थांनी मसूर या ठिकाणी सुरुवात केली रामनवमीचा उत्सव करायला. रामनवमी मंदिरात होत होती. रामनवमी नवीन नव्हतं, कारण समर्थांचा जन्म रामनवमीचा आहे आणि त्यावेळी समर्थांच्या जन्माच्या वेळी रामनवमीच्या रामाच्या जन्माचं कीर्तन चालू होतं मंदिरामध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच दिवशी समर्थांचा जन्म झालेला आहे. सो रामनवमी होतच होती, उत्सव स्वरूपात होत नव्हती. म्हणजे नेमकं काय होतं, मंदिरात काहीतरी करून रामनवमी पार पाडायची हा भाग होता. कारण कधी कोण येईल आणि घेऊन जाईल याची खात्री नव्हती. छाती ठोकपणे उत्सव सुरू केला तो समर्थांनी सुरू केला. तो 1646 साली समर्थांनी रामनवमीचा उत्सव सुरू केला. मसूर या प्रांती सुरू झाला. 3 वर्ष सलग मसूर या प्रांती सुरू झाला उत्सव. मसूर प्रांतात होत होता आणि तिथून 4थ्या वर्षीचा रामनवमीचा उत्सव चाफळ येथे पहिल्यांदा राम मंदिर स्थापन करून केला. ज्या वेळामध्ये यवन सगळी मंदिरं मोडत होती त्या वेळा समर्थांनी राम मंदिर उभं करून रामनवमीचा उत्सव केलाय. ही मोठी गोष्ट आहे. आणि मग मला सांगा, असे ज्या वेळा मंदिरं मोडतायत त्या वेळा मंदिरं कोणतरी बांधून मोठे उत्सव करतायत, ती वार्ता महाराजांच्या कानावर गेली नाही असं जर म्हटलं तर हेर खातं कमकुवत आहे असं म्हणावं लागेल. आणि हेर खातं तर मजबूत होतं. म्हणजे ती वार्ता 100% गेलेली आहे आणि ती गेलेली असणारच आहे. मी सांगितलं तसं काही वेळा भावना आणाव्या लागतात. कारण समर्थ स्वतः सांगतात, सांगायचे लिहिता नाही, जे वर्तन करायचंय ते बोलता नाही, जे मला करायचंय ते सांगून चालत नाही, जे सांगितलंय तिथे जाता येत नाही आणि जिथे जातोय तिथे कळू देता येत नाही. आणि याचं वर्णन केलेलं आहे. समर्थ आणि शिवाजी महाराज हे जर भेटले म्हणजे महाराज गडावर आले, सज्जन गडावर शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या काळामध्ये केवळ 6 वर्ष समर्थ सज्जन गडावर आहेत. त्याच्या आधी सगळा प्रांत फिरतायत अहोरात्र. सज्जन गडावर आले
सज्जनगड आणि महिपतगड असे दोन किल्ले समर्थांना आवडत असत, म्हणून महाराजांनी पत्र लिहिलं कुठलाही एक स्वीकारा. असे जे असे शब्द नाही, बरं मी स्वीकारा असं म्हटलं तर त्या पत्राकडे जाऊ नका. त्याचा अर्थ की आपल्याला जो आवडेल तो किल्ल्यावर आपली सोय करतो असं फक्त समर्थांना सांगितलंय, इतर कोणालाही नाही. म्हणजे ह्या काही गोष्टींना भावनांच्या चष्म्यातूनच बघावे लागतात. महाराजांना किल्ले अतिशय प्रिय होते. एकही किल्ला कोणाला दिला नाही, मिळवलेला एकही किल्ला सोडला नाही. जर चुकून गनिमी कावा किंवा धूर्तपणा म्हणून सोडावे लागले किल्ले ट्रीटी केल्यावर, ते सगळेच्या सगळे परत मिळवले. हे खासियत आहे. आणि असं असताना महाराजांनी सांगितलं समर्थांना की महिपतगड का सज्जन, म्हणजे त्यावेळेचा परळीचा किल्ला, कुठलाही एक किल्ला आपण स्वीकारा, म्हणजे आपण आवडेल तो राहा. समर्थांनी सज्जनगड स्वीकारला. शेवटची 6 वर्ष तिथे आहेत. जर कधी भेटले तर शिष्य वर्णन करतात की ते काय बोलले याचा एकही साक्षीदार नाही. म्हणजे त्यावेळेस आदेश असायचा, ते दोघं एकत्र बसले, सामान्य गप्पा चालल्या तोपर्यंत ठीक, नंतर सगळ्यांनी उठून जायचंय. सो नोबडी, त्याचा साक्षीदार कोणी नाही. का त्याचा साक्षीदार का नाही? गुप्त ते गुप्त राखावे, हेच तर समर्थांनी सांगितलंय. समर्थांचे आज हेतू हिमाचल 1100 मठ आहेत आणि 1100 मठांपैकी मी एक मठ बघितलाय निजामाबादचा. म्हणजे अनेक मठ बघितले, त्यापैकी एक महत्वाचा निजामाबादचा मठ आहे. आणि त्या मठात आजही तुम्ही गेला तर तो उद्धव स्वामींना दिलेला मठ आहे. आजही जर गेला तर राम मंदिर जिथे आहे त्या मठामध्ये, जिथे मारुतीची स्थापना केलेली आहे, त्याच्या दोन्ही बाजूला 2 छोट्या खोल्या आहेत. आता तिच्या बाजूला 2 छोट्या खोल्या काढायचं प्रयोजन काय आहे? खोल्या नॉर्मल आहेत. खोल्यात जाण्याचा डाव्या बाजूचा एक पायरी आहे, दॅट इज ॲबनॉर्मल. ती अख्खी पायरी दगडी सरकते आणि आपल्याला खाली उतरता येतं. आणि तिथे मोठं भुयार आहे राम मंदिरात, ते आजही आहे, अजून राईट नाव स्वच्छ ठेवलेलं भुयार आहे, ज्याच्यात आम्ही खाली उतरून बघितलं. माणूस उभा राहतो जवळजवळ, एवढं विशाल विस्तीर्ण मोठं भुयार आहे. कारण मठांना आज्ञा होती समर्थांची, जर कधी महाराजांचं सैन्य कुठली तुकडी आली तर त्याचं जेवण खाण सगळं आपल्या मठांनी केलं पाहिजे. आणि त्यासाठीच भिक्षा मिसे लहान थोर परीक्षून सोडावी. भिक्षा फक्त समर्थ स्वतःच्या उदरपोषणासाठी भरत नसत, अन्नधान्याचा साठा प्रत्येक मठात असला पाहिजे. डोंट नो केव्हा कधी काळ उघडेल. कारण सैन्य आलं तर विचार करा, आपण त्या काळात जायला हवं. जर सैन्य आलं तर सगळे गावातील लोक घाबरलेली असणार आहेत, ती तुम्हाला जेवू घालतील असं नाही. आणि गावातल्या लोकांवर कष्ट येता कामा नये. मठ आहे ही फक्त वार्ता दिलेली पुरे, आपल्या जेवण खाण राहण्याची सोय मठात होणार आहे. म्हणजे विनामूल्य खात्रीचं ठिकाण, म्हणजे आश्रय ठिकाणायचं असं धरा. आणि तेवढंच नव्हतं, काही ठिकाणी शस्त्रास्त्र सुद्धा ठेवलेली असायची. कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल, तलवार लढून लढून त्याची धार तुकडे गळतात आणि त्यावेळेस वेळ नाही, पटकन जस्ट रिप्लेस दुसरी घेऊन सुरू करायला होतं. सगळे मठ समर्थांचे जे होते ते लायब्ररीज होत्या. प्रत्येक मठाला, प्रत्येक महंताला समर्थांनी कोणालाही तिथलं अधिकारी जेव्हा नेमलंय तेव्हा मालक नेमलेलं नाही, हे आधी पक्क समजून घेऊया. कोणालाही मालक नेमलं नाही, महंत नेमले. समर्थ स्वतंत्र भटपती होऊन पैसो नाही. सो महंताची नेमणूक केले. ही इज अ ट्रस्टी अँड ट्रस्टी इज रिप्लेसेबल. मी रिप्लेस होईल हे जाणीव ज्याला राहिलेली आहे तो नक्की काम करतो. कारण त्याला माहिती आहे मी मालक नाहीये, एकदा का मालक झाला संपलं. ती पूर्णी आले बोलायचे, पप्पू होतो मी, बोलणार नव्हतो पण डॉक्टरांनी आज्ञा दिली, बरं वाटलं मला. मालक झाला की प्रॉब्लेम आहे, फक्त समजा अनुस्मृतांनी महंताची नेमणूक केली आणि महंतांना आज्ञा केली, प्रत्येक ठिकाणी आजूबाजूला जेवढे कोणी संत असतील त्यांनी दिलेल्या वाङ्मयाच्या कॉपीज करायच्या, प्लस दासबोध. समर्थ वाङ्मयाच्या कॉपीज झाल्याच पाहिजे. दासबोधात आहे, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, लिहून काढलं पाहिजे. का? कारण जे लिखाण झालेलं आहे ना ते जतन होतं. नालंदा युनिव्हर्सिटी कितीतरी दिवस जळत होती, ती जळत कितीतरी दिवस जळते. याचं सरळ सरळ कारण असं आहे,
त्या अग्नीला पोषण करण्या इतपत त्या नालंदा युनिव्हर्सिटी मध्ये आहे. म्हणजे किती कागदपत्र असणार आहेत. त्या सगळं गेलं ज्ञान. आणि समर्थांना माहितीये जे ज्ञान एकदा गेलं की ते परत येणार नाही, कारण ज्ञान देणारा जातो. म्हणून समर्थांनी आज्ञा केली महंतांना, लिहून काढा, कॉपीज करून ठेवा. आणि म्हणून कॉपीजच्या कॉपीज तयार आहेत. का? कारण मी एकटा नाहीये, मला समाज घडवायचा आहे. समाज झोपलाय, समाजाला मान्यच नाहीये की आपल्याला राजा असावा. आपला राजा असू शकतो हे समाज विसरलाय. आणि समर्थांचा सर्वात मोठा चमत्कार जर काही असेल तर तो स्वाभिमान जागा केलाय. हा सर्वात मोठा चमत्कार आहे. मराठी माणूस झोपलेला आहे हे ठेवू का काढून? काढून टाकूया ना. काढायला पाहिजे. काढायला पाहिजे म्हटलं तर आहे हे बरोबर आहे. आणि नकोय ठेवायला तो वस्तुस्थिती नाहीये. सो मराठी माणूस झोपलाय ह्या शब्दाने मरहट्ट प्रदेश आहे आपला. आपण महानच आहोत, पण आपलं स्फुल्लिंग कुंकून कुंकून मोठं करावं लागतंय. दिस इज द प्रॉब्लेम. मराठी सरदारांमध्ये किती सामर्थ्य आहे. आदिलशाही चालवू शकत होते शहाजी राजे, आणि दिल्लीचं तख्त चालवू शकत होते पेशवे. पण मला सांगा, तख्तावर बसायची मात्र नाही झाली. ते तख्त तिथे बसण्याची आणि अख्खा भारत देश चालवण्यापेक्षा हा विचार झाला महाराजांचा, इथे तख्त निर्माण करू आणि इथून देश चालवू. आणि ते घडलं याचं कारण शिवसमर्थ योग. तुझा तू वाढवी राजा, शीघ्र तुझा तू वाढव, हे त्या जगदंबेला प्रार्थना केलेली आहे. आम्हाला राजा हवाय आणि तुझा आशीर्वाद पाहिजे. तेव्हा दैव पाहिजे आणि त्याच्या जोडीला प्रयत्न पण पाहिजे. समर्थ आहे प्रयत्नवादी आहे. याचा अर्थ काय आहे? नानाविध उपायांनी अपयशाचं यशात रूपांतर करता आलं पाहिजे. आता आपण जो पोवाडा ऐकला त्याच्यामध्ये पत्र आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे बिजापूरचा सरदार निघाला आहे. हे पत्र लिहिलंय. कशी इन्फॉर्मेशन आली असेल? समर्थांना कुठून कळलं? कारण ते जे सगळे शिष्य जय जय रघुवीर समर्थ म्हणत अख्ख्या भारतभर जे फिरत होते ना, त्यांनी ती इन्फॉर्मेशन मठामठांच्या माध्यमातून राईट टाइमला पोहोचवलेली आहे. दिस इज द रिझन. हे नेटवर्किंगचा कमाल आहे. आणि नेटवर्किंग करण्यासाठी समर्थांनी एका ठिकाणी मोठा जाळ निर्माण नाही केला, तर भारतभर लहान लहान दिवे निर्माण केले आणि अख्खा भारत देश उजळला मठांमुळे. किती ठिकाणी मठ आहेत, किती ठिकाणी समर्थांचे मारुती आहेत. श्रीलंकेत पण समर्थ स्थापित मारुती आहे. सेतुमाधव पगडींच्या पुस्तकातच आहे. आणि बद्रीला पण मारुती आहे. आ सेतू हिमाचल हे उगाच नाहीये. आ सेतू हिमाचल राज्य आहे. कोणाचं? ह्या अध्यात्माचं राज्य आ सेतू हिमाचल अस्तित्वात होतं. पण अध्यात्माला राजा लागतो. अध्यात्म म्हणजे धर्म हा राज्याशिवाय जगू शकत नाही आणि राज्य धर्माशिवाय टिकू शकत नाही. आणि म्हणून दोघांची जोड लागते तेव्हा नाणं तयार होतं. आज तो नाणं तयार होण्याचा दिवस आहे. शिवाजी महाराजांचं आज नाणं तयार झालं हे फक्त समजा. आणि त्याची महती आहे. करन्सी निर्माण झाली आणि करन्सीला करन्सी एक्सचेंज येतो. म्हणजे नाईलाजाने सगळ्या पातशायांना शिवाजी महाराज हे राजे आहेत, ते छत्रपती आहेत हे मान्य करावं लागलं जर व्यापार करायचा असेल तर. आणि म्हणून करन्सीचं महत्व आहे. करन्सी केव्हा होते? जेव्हा छत्रपती म्हणून होतो, राज्याभिषेक होतो, तेव्हा ते नाणं निर्माण होतं. आज तो दिवस आहे आणि ह्याच्यासाठी युती लागते. समर्थ सगळ्या ठिकाणी फिरत, सगळ्या ठिकाणी लोकांना जागं करत, सगळ्या ठिकाणी धर्म आवश्यक आहे हे पटवून देत. आणि असे ते व्याख्यान समर्थांचं होतं, कीर्तन समर्थांचं होतं. त्यांच्या त्या शब्दात सामर्थ्य आहे. कारण समर्थ उभे राहिले ना की निम्मा समाज गार होत असे. समर्थांनी शक्ती आणि युक्ती दोघांची उपासना केलेली आहे. म्हणजे शरीर बळकट केलेलं आहे,
सगळ्या संतांना त्रास दिलाय. समर्थांना दिल्याचं कुठे लिखाण आहे का? मी सगळ्या संतांना त्रास दिला, हे त्रास देण्याच्या हिशोबाने नाही बोलत आहे, किंवा काय घडलंय काय नाही या संदर्भाने हे बोलणं नाहीये. पण त्यांना त्रास देऊ शकेल असं कोणी नव्हतं, निर्माणच नाही झालं. कारण केवळ शारीरिक सामर्थ्य नाहीये, उपासनेचं, बुद्धीचं आणि मनाचं सामर्थ्य आहे. हे दोन्ही सामर्थ्य एकवटली आणि समर्थ झाले. आता इथे छत्रपती आहेत, त्यांनी किती लहान वयात तोरणा घेतलाय. त्याचं प्रचंडगड हे नाव आहे, आणि तो प्रचंडगड काबीज केला आणि त्याचं स्वराज्याचं तोरण झालं म्हणून तोरणा नाव ठेवलं. त्याच्या बाजूला असणारा राजगड तो निर्माण केला आणि राजगड ही राजधानी केली. अतिशय लहान वयात निर्माण केलाय, अवघ 16 वर्षाचं वय. कदाचित मी चुकत असेल तर तुम्ही, पण लहान आहे, तरुण आहे. समर्थ बाहेर पडले 12व्या वर्षी. शिवाजी महाराजांनी पहिलं पाऊल टाकलं 16व्या वर्षी. त्यांचं शिक्षण चालूच आहे वर्षानुवर्ष. ते आईच्या गर्भात आहेत तेव्हापासून शिक्षण चालू आहे. बरं, शिवाजी महाराज हे आईच्या गर्भात असतानाच लखुजी जाधव ह्यांना खानांनी त्यांच्या मुलांसह मारून टाकलेले, आणि तिथपासून ती पोटतिडी उठलेली आहे. मुळात आदिलशहाकडे किंवा निजामशहाकडे नोकरी आहे शहाजी राजांची, ह्याच्याबद्दलच जिजाऊंना प्रश्न होता. म्हणजे ते आड्यात लागतं म्हणून पोऱ्यात येतं, हा पक्क समजा. आणि म्हणून आपल्याकडे गर्भधारण झाल्यानंतर संस्कार आहेत. आपलं हे सगळं सायंटिफिक आहे. आपले 16 संस्कार जे आहेत ना, दे आर व्हेरी व्हेरी सायंटिफिक. बस वी डोंट नो द सायन्स बिहाइंड इट, हा आपला प्रॉब्लेम आहे. ते सायंटिफिक आहेत. गर्भाच्या वेळातच संस्कार होतात आणि ते महत्वाचे होतात. मला सांगा, अभिमन्यूने चक्रव्यूह भेदायचं ज्ञान कुठे मिळवलं? गर्भात. दुर्दैवाने आई झोपली म्हणून बाहेर येण्याचं ज्ञान संपलं, ते मिळालंच नाही. विचार करा, गर्भात ही शक्यता आहे, आणि ते गर्भातच ह्या पातशायांविरुद्ध तिडीक, तो क्रोध, तो द्वेष महाराजांना गर्भातच मिळालाय. आणि म्हणून अतिशय बाल शिवाजी आहे, ते मुजरा करायला सुद्धा तयार नाहीये दुसऱ्याला. ते मुजरा करायला लहानपणी तयार का नाहीये? याचं कारण लहानपणीच संस्कार झाले. मला शिवाजी महाराज व्हायला हवेत ना, तर मला जिजाऊ होणं गरजेचं आहे. किमान जे जिजाऊ असतील त्यांना सपोर्ट करणं तरी गरजेचं आहे. काही नाही इतना तो सही, आणि काही नाही यातलं तर जिजाऊ जिथे असतील ना, वाढत लहानाच्या मोठ्या होत, त्यांना तरी सपोर्ट करूया. तिथून श्री गणेशा करायला हवाय. आता आपण खूप मागे चाललोय. मी म्हटलं ना, मराठी माणूस झोपलेला असतो त्याला जागं करावं लागतं सगळ्या ठिकाणी. मी एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये तो मौलाना सांगतोय महाराष्ट्र हीच भूमी आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, त्याने पुढचं सांगितलं महाराष्ट्र हीच भूमी आहे जिथे RSS जन्माला आलं. तो म्हणतोय, बरं मी काय कोणाचा प्रोपोगंडा करतोय असं नाही, पण वस्तुस्थिती आहे. तिथेच जन्माला आलं कारण त्याला पुढे जोडायचं होतं ते अनेक गोष्टींपाशी. मुद्दा महाराष्ट्र ही मरहट्ट भूमी आहे, महान राष्ट्र आहे. त्या प्रांतात त्या मावळ्यांच्या ठिकाणी ते सामर्थ्य ताकद होती. शिवाजी महाराजांनी लहानपणी घराघरात जाऊन गोळा केली, एकत्र केली, त्यांना घडवलं. उरलेलं काम समर्थांनी अख्खा समाज महंतांच्या मार्फत सगळ्या ठिकाणी सगळ्या समाजाला घडवलं. तो स्वाभिमान जागा केला. म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती व्हायला पण लागले लोक. महाराजांचं कार्य महान आहे, अद्वितीय आहे, नो डाऊट. समर्थ हे अद्वितीय आहे, नो डाऊट. पण ते दोन्ही एकाच वेळी एकाच प्रांतात काम करतायत. व्हाय इज देअर सम डाऊट? हा जो प्रकार आहे तो आपल्याला समजून घ्यायला हवा. कारण थोडस इमोशनल चष्मा लागतोच लागतो, तर समजतं. आणि त्याला इंग्लिश मध्ये स्टेप इनटू द शूज म्हणतात. पुस्तक समजून घ्यायचं असेल तर आधी वक्ता समजावून घ्यायला लागतो, त्याच्या नजरेतनं बघावं लागतं, तर मला कळणार आहे. जर हे स्थिती पुस्तकाची असेल तर इतिहासाची काय स्थिती असेल मला सांगा? नाही कळणार आहे. कारण माझी बुद्धी विस्तार नाही पाहू शकत, माझ्या बुद्धीला विस्तार करावा लागतो. आपण सहजरित्या म्हणतो एखादी गोष्ट, पण मला त्या काळात जावं लागतं.
आणि त्या काळात गेल्यानंतर कळतं ते पाऊल का उचललंय. सम मूव्स, काही गोष्टी आता इरिलेव्हंट होतात, त्या वेळात रिलेव्हंट असतात, कारण तो काळ कसा असतो तीच पावलं घ्यायला लागतात. ती काळाकाळाने इरिलेव्हंट होतील, त्यावेळेला दुसऱ्या मूव्स घ्याव्या लागतील. दॅट इज ट्रू. पण म्हणजे मला ती मूव्ह समजून घ्यायला आता त्या काळात जायला हवंय. आणि तो काळ आपला इतका अवघडीचा काळ होता, त्या वेळामध्ये ह्या दोन महाविभूती जन्माला आल्या, एकत्र कार्यरत झालेल्या, आणि म्हणून आजचा दिवस म्हणजे राज्याभिषेक आपण बघू शकलो. आणि म्हणून या दोन्ही विभूतींना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांच्यापर्यंत आणि त्यांना समजावून घेणं हे खरं सांगू ना तर आपल्या बुद्धिमत्तेचं कार्य नाही, आपण अंदाज घेऊ शकतो. म्हणून त्यांनाच प्रार्थना करूया. आणि नानासाहेब देवांच्या भाषेत सांगायचं झालं तर शिवसमर्थांचे स्मरण हे धर्म, देश आणि राष्ट्राचे जीवन, आणि शिवसमर्थांचे विस्मरण हे राष्ट्राचे मरण. जय जय रघुवीर समर्थ.